आयुक्त मंडळींच्या धसक्याने सांगली सेंद्रिय गुळाची निर्मिती आणि विक्री सुरू, पण कर्नाटकातून येणारा गुळ केमिकलयुक्त असल्याने बाजारपेठेवर परिणाम होत असल्याचं व्यापाऱ्यांचं मत. तर केमिकल फ्री गुळाची निर्मिती देशभर होण्यासाठी आग्रह धरण्याची व्यापाऱ्यांची मागणी. अन्न आणि औषध प्रशासनाने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भेसळविरोधी कारवाईचा परिणाम आता गुळ बाजारावर दिसू लागला आहे. मुंढेंच्या धसक्याने सांगलीत गुळाला आता नैसर्गिक रंग येत असल्यामुळे ग्राहकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. गुळाला आकर्षक रंग देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांवर निर्बंध आल्याने सांगली मार्केट यार्डात नैसर्गिक आणि रंगहीन रसायनमुक्त गुळाची आवक वाढली आहे. दर्जेदार असूनही फिकट रंगांमुळे या गुळाला सुरुवातीला ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही काळ सांगलीतील गुळाची आवक आणि व्यवहार मंदावले. मात्र कारवाई कायम राहणार हे स्पष्ट झाल्यानंतर उत्पादकांनी रसायनांचा वापर बंद करून नैसर्गिक पद्धतीने गुळ तयार करण्यास सुरुवात केली. यामुळे पूर्वी बाजारात दिसणारा केशरी, पिवळसर किंवा लालसर रंगाचा गुळ आता जवळपास दिसेनासा झाला आहे. गुळ अधिक आकर्षक दिसावा म्हणून पूर्वी सोडियम हायड्रोसल्फाइड, सल्फर डायऑक्साईड आणि कृत्रिम रंगाचा वापर केला जात होता. या रसायनांवर निर्बंध आल्याने आता नैसर्गिक रंगाचा गुळ सध्या बाजारात उपलब्ध होतो आहे. सणासुदीच्या काळात रंगीत गुळाला पसंती देणारे ग्राहक सुरुवातीला साशंक असले तरी नैसर्गिक गुळाचे फायदे समजावून सांगितल्यानंतर त्याची खरेदी वाढत असल्याचे विक्रेत्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. दरम्यान काही ठिकाणी गुळात साखरेची भेसळ होत असल्याची चर्चा असली तरी रंगासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांचा वापर मोठ्या प्रमाणात थांबल्याचं व्यापाऱ्यांचं मत आहे. माझे नाव हरिश्चंद्र सिद्धू पाटील. मी गुळाचा व्यापारी आहे आणि आता सांगलीमध्ये जे गुळ येतं कर्नाटकातूनच माल येत आहे आणि तो अतिशय चांगल्या प्रतीचा बिगर कलर व्यवस्थित माल येत आहे. त्यामुळे आमच्या गुळाला पण थोडी मागणी वाढलेली आहे. फक्त यात एक बदल केला पाहिजे की कर्नाटकात जो लाल गुळ व्यापार व्हायला आहे तो तिथं पण बंधनं गव्हर्नमेंटनं केंद्र शासनानं टाकली पाहिजेत त्या राज्यातसुद्धा. तर परत आणि सांगली पेठेत आवक होईल आणि त्याचा फायदा शेतकऱ्याला मिळेल. कारण इथं सगळेच व्यापारी जर आले तर कॉम्पिटिशन लागेल आणि शेतकऱ्याला त्यामुळं दर जास्तीत जास्त मिळून जाईल. आणि आता गुळ एकदम म्हणजे सांगलीत येणारा सगळ्यात महाराष्ट्र राज्यात तर अति उच्च प्रतीचा गुळ आहे. तसे माझं नाव अमरसिंह अण्णासाहेब देसाई आहे. चेंबर ऑफ कॉमर्सचं मी अध्यक्ष आहे. आणि आज गुळाबद्दल जे काय चाललेलं आहे कलर गुळाबद्दल ते सांगली या मार्केट यार्डामध्ये आता चांगल्या प्रतीचा गुळ यायला लागला आहे. आणि पूर्वी एक 15 दिवसापूर्वी चांगला गिऱ्हाईक होतं, पण कसं झालं माहिती आहे का, शासनानं काय केलं फक्त महाराष्ट्रापुरतं स्ट्रिक्ट केलेलं आहे. कलर गुळ म्हणा किंवा नॉर्म्स कमी, जे शासनाचे नॉर्म्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त गुळ बाहेर चालला आहे. शासनाचा नॉर्म्समुळे आम्ही प्रयत्न करतोय की सांगलीत गुळ चांगला यावा, पण ह्या सांगलीमध्ये येणारा गुळ हा 90% कर्नाटकात येतो. आणि कर्नाटकाचा शेतकरी गुळ कशी प्रोसेस करतोय ते आपल्याला काही माहीत नाही. आपण इथं आलं की विकायचं आणि आपल्या गुळाला मुंबई, पुणे, नाशिक ह्या गुळाला गिऱ्हाईक भरपूर होतं. पण तो कलरवाला माल पूर्वी येत होता, त्यात म्हणजे ऑल ओव्हर सगळीकडे येत होता त्या पद्धतीनं. मग आता शासनाने मुंडे साहेबांनी जे ऑर्डर केल्यामुळे आम्ही चांगल्या पद्धतीचा गुळ विदाऊट कलर म्हणा किंवा नॉर्म्समध्ये बसणारा करण्याचा प्रयत्न आम्ही शेतकऱ्याला सांगून केलेला आहे. आणि तो यायला लागला आहे. पण व्हायला कसं माहिती आहे का, आमच्याकडं तो गुळ यायला लागला आहे, पण कर्नाटकातनं, गुजरातला म्हणा किंवा कर्नाटकातनं डायरेक्ट तो माल चालला आहे. त्यामुळे आमच्या मालाला जरा डिमांड कमी आले, गिऱ्हाईक बी इथं कमी यायला लागले. तो लाल मालच तिकडं मागणी येते. त्यामुळं शासनाने जो नियम केला आहे तो सगळ्यांनाच करायला पाहिजे. ऑल ओव्हर इंडिया केलं तरी आमचं काही हरकत नाही आहे. मगच ते नॉर्म्स त्यात बसणार आहेत, नाहीतर चालणार आहेत. नाहीतर आमचे यार्ड ते चालणार नाही इथं. कारण हे गुळाला गिऱ्हाईक कमी आहे. आता तर रोजचे 15-20 हजार आवक यायला लागले, त्या तो विषय नाही. आणि कसं आहे माहिती का, चैत्र पौर्णिमापर्यंत दिवाळी संपली की फक्त मॅक्झिमम गुळ सांगलीतच चांगल्या क्वालिटीचा गेले वर्षानुवर्ष मिळत होता आणि आताही मिळतोय, त्याबद्दल दुमत काही नाही. पण हे जे कलरचं नॉर्म्समध्ये जे शासनाचे नॉर्म्स बसत नाहीत त्या नॉर्म्समधनं आम्ही करायचा प्रयत्न केला, पण तिकडे शेतकरी करत नाही हो. तो तिकडे डायरेक्ट गुजरातला आणि कर्नाटकाला, हैदराबादला अप्रोच व्हायला लागला आहे. त्यामुळे आमच्या मालाला गिऱ्हाईक नाही. आता हे घर 4400-4500 झालं आहे बघा. आता 2 दिवसात बाजार डाऊनच झाला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.